तिरुपती बालाजी मंदिर आहे. किती मस्त वाटतो गोल्डन कलरचा. आतमध्ये गेल्याची कॅमेरा नाही काढायला. किती हाईट असेल बघा. कल्याण कट्टा इथे केस कापतात, तर आम्ही आलोय केस कापायला. शेंडिंग कापत आहे. 11 वर्षाची कर्मचारी संपलेली आहे. आपण कुठे आलो आता? बालाजी. प्रति बालाजी इथे स्पेशल मिसळपाव भेटतात. इंजिनला भरपूर लाईन आहे, आम्ही निघतोय. त्याने गाडी काढली, जायला चाललोय त्यांना. सीएनजीला लाईन भरपूर होती म्हणून आम्ही सीएनजी नाही भरला. पाय गार्डन आलेलं आहे. नारळ घेतला. कॉफीवाल्याकडे उभे आहेत इथेच कुठेतरी उभे आहेत सर्व. हे सत्या कुठे आहे? सत्या, साईराम आहेत. सत्या वगैरे आलेले आहेत. रिशूवर आलेला आहे सत्याबाई. साईराम. नाही, टाइमपास. आणि मुंडी बाय हो, जीप जे भाई आहे आमचे. 1 hour later. कॉफी घेत आहेत. ह्याच्यात घेतले, ह्याच्यात घे ना. पार्सल दे ना. आणि आता कमेंट टाका की आता ही सकाळची वेळ पहिली कॉफी. सत्याभाऊ कॉफी घेत आहेत. येस, धन्यवाद भाऊ. बरं मी काढताय म्हणून. तर अशा प्रकारे कॉफीने सुरुवात होत आहे. कॉफी बघा, सत्या काहीतरी बोलतोय. तर अशा प्रकारे अक्कलकोटचा प्रवास करताना पहिले आम्ही कॉफी घेत आहे. माईक दिला पाहिजे. सर्व टूरचं सर्व ब्लॉगर प्युअर. तर हा जो कॉफीचा जो पहिला सुगंध जो स्वाद लागलेला आहे तो स्वामी समर्थाचे अमृत घेतल्यामुळे सुरू झालेला आहे. तेव्हा ह्याच्या प्रकारे आमचा प्रवास खूप सुखरूप आणि चांगला होणार आहे. तर आता पुढचा आवाज आहे आशू यांचा. तसं काय गायक वेळेस एक माईक घ्यायच्या हातात देतोय लगेच. सीएनजी भरायला लावलंय ना काय? पेट्रोल हा साहेब गाडी सीएनजी भरून झाली आहे ना? झाले. चालू आहे. हा, चालू आहे का? हा. आणि आपले सत्याची शेंडी दाखव. सध्या ही शेंडी कापायची. आता चाललोय. बघा शेंडी वाढली आहे. चुका आता खोलायची आहे नंतर. केवढी लांब झाली ती बघायची आपल्याला. निशू काय बोलतात? निशू हा ह्याच्या दिशा विशा काही बोलत असं ह्याच्या. स्वामी भक्त सगळे आम्ही जमा झालेलो आहे. तिरुपती बालाजी इथे सत्यवान खाडे यांची आम्ही संधी देण्यासाठी जात आहे. खास करून आम्ही सीएनजी भरण्यासाठी थांबलो आहे. थोड्याच वेळात आम्ही आता इथून परत निघणार आहोत. तर हे सगळे आपले गुरुबंधू आहेत. हे गुरुबंधू आहे मुन्नीभाई. हे निशूभाई आहेत. काय करावे. हे आहे आशूभाई आणि ते समोर स्वतः आहेत
संतोष भाऊ. संतोष भाऊ. आणि तुम्ही? आणि मी आहे सत्यवान खाडे. सत्यवान खाडे. पण सत्य बोलतो, हा सत्यवान आहे तो सत्यच बोलतो, पण खोटा कधी बोलत नाही. आणि आपले हे कुठे आहेत? पेंडेकर भाऊ हे थोडं सुलभ शौचालयासाठी गेलेले आहेत, फ्रेश होण्यासाठी आलेले आहेत. तसेच आमचे हे गुरुबंधू आहेत संजय पेंडेकर साहेब. आणि ते हाय बोलावे. किती वर्षापासून ते जिम करतायत? तुम्ही किती वर्षापासून तुम्ही इथं जिम करत आहात? 2005 पासून. आणि तुमचे सर कोण आहेत? गुरु रवी गुरु आहेत ते त्यांचे. गुरु आहे. आता तुम्ही कोणाकडे निघालात आहात? आता आम्ही आज मिनी बालाजी म्हणजे तिरुपतीला चाललोय आम्ही. त्यानंतर अक्कलकोट, गजानन महाराजचं दर्शन आणि गाणगापूर. तुमचा आशीर्वाद असू द्या आम्हाला. सदैव आहे. चला मग आपण निघूया आता. हो निघूया आता. पुढच्या प्रवासासाठी आपण निघूया. आम्ही उतरलो आता हॉटेल श्री बालाजी. आता नाश्ता करतो पहिला. शेंडीवाले बाबाची शेंडी कापायची आहे, पण खास इथे आम्ही उतरलोय. आता इथं आपण नाश्ता करायचा आहे पोट भरून. आधी पोटोबा करायचा आहे, आणि पोटोबा झाला की आपण देवस्थानला जाऊन देवाची भेट घेऊन बालाजी प्रति बालाजीचं दर्शन घेऊन शेंडी द्यायची आहे, आणि पुढचा प्रवास अक्कलकोटला निघायचा. आता मिसळ पाव काय येईल ते बघूया. आता गाडी बालाजीला आलोय. आता नाश्ता करायला बसतोय, भूक लागली आहे. आपले आमलेट वगैरे टाकले, ते काय टेन्शन नाही. तर आता इथं आपल्याला 6 तास लागले. 6 तास लागले आपल्याला, कारण थोडी ट्रॅफिक लागली, त्यामुळे 6 तास लागले. बरं. तुमचं पुढचं नियोजन काय, कसं पुढे इकडनं आपण आता इकडे पहिला पोटभर नाश्ता करायचा, पोटभर खावा, नंतर तुमची आपलं शेंडी कापायची. आता मी पाया पडून आल्यानंतर कापायची. आपल्याला कापायच्या मध्ये आहे तसं नाही. कापूया पहिला ना. 5 minutes later. चालू कर, तू कर, भूक लागले. चालू कर. मिसळ आली आहे, सांगतो बघूया. चांगलं तिरुपती बालाजी काय हाच टेम्पल आहे. तिरुपती बालाजी तिरुपती बालाजी. हा, प्रति ते पनवेलला त्याच्यापेक्षा मोठं आहे ठाण्यापेक्षा. स्टेशनच्या बाजूलाच आहे पनवेलला, है ना. गर्दी किती. ते पार्किंगला आहे, पार्किंग गाडी करायची. फक्त सत्याची शेंडी कुठे कापायची ते बघायला पाहिजे. हे तिरुपती प्रति बालाजी पुणे इथे आपण आलो आहोत. तिथे हे गाड्या पार्किंगची सगळी सुविधा केलेली आहे. तुमची शेंडी कुठे कापायची ते पहिले बघा. शेंडीचं आपण जरा पुढे गेलो की आपल्याला कळेल. पण तिरुपती बालाजीला पोहोचलेलो आहे मुलांनो. बघा, आता तुम्हाला जर बाथरूमला वगैरे जायचं असेल तर इकडे. आणि सत्या, मग कुठे केस कापायचे आपल्याला? कुठे सत्या, कुठे केस कापायचे आपल्याला? आपण आता मंदिराच्या पायथ्याशी जेव्हा जाऊ ना, तर तिथे त्यांनी पायथा विथत आहे, डायरेक्ट मंदिरच भेटेल. मंदिरापाशीच आहे केलेलं आहे की तिथे आपले केस द्यायचे असेल तर ते केस देऊ शकता. कोणी आपली अशी शेंडी ठेवली असेल माझ्या, त्यांनी शेंडी देवासाठी हे देऊ शकता.
अच्छा. असं सगळं सुविधा केलेली आहे. हे बघता तुम्ही तर हे चप्पल स्टँडची सोय केलेली आहे. ओके. सर्व भक्तांनी आपली इथे चप्पल काढायची अच्छा. आणि मग पुढे तसंच दर्शनासाठी राहिलं. अच्छा अच्छा अच्छा. चप्पल ठेवताय सर्व तिथे. सत्याची चप्पल, सत्याच्या पादुका, सॉरी अच्छा. हा. पादुका ठेवा. सत्यवाद. आली. पाया पडलं घ्यायला पाहिजे हो. 530. चप्पलचे हा इथे कल्याण कट्टा पुरुष. इथे केस कापायचे आहेत, शेंडे कापायचे आहे. कल्याण कट्टा इथे केस कापतात. तर आम्ही आलोय केस कापायला. तू कापणार आहे कोणी? हाय. हे फोटो काढायचा, शेंडीचा फोटो काढ, मी शूट करतोय. पहिले शेंडी दाखवा, पहिले शेंडी काढा. पहिला हे काढा, ती केवढी लांब आहे ती बघायची. लंबर कापा फक्त. किती वर्ष सत्या हे केलंय? किती वर्षाची आहे शेंडी? 11 वर्ष त्यांनी शेंडी ठेवलेली. पण काय असं नाही, त्याचं विशिष्ट काय नव्हतं. दारू सुटेपर्यंत ठेवील बोलला, तर दारू सोडली आहे त्यांनी आता. तर मग ती शेंडी काढतोय तो. ते प्रण घेतलेलं, जेव्हा मी दारू सोडली तेव्हा शेंडी काढीन. मग दारू सोडलेली आहे त्यांनी. हा फोटो काढे बघा शेंडी. हे फोटो काढायचे. शेंडी शेंडी कापत आहे. 11 वर्षाची कर्मचारी संपलेली आहे आणि आजपासून दारू बंद. 2025 साली दारू बंद होणार. हा ते काय करायचंय, पॅक करायचे. शेंडी गेलेली आहे. 11 वर्षाची कर्मचारी संपलेली आहे आणि पाया पडलेले आहेत. पाय फोटो काढ. ते तिरुपती मध्ये आतमध्ये जायला अलाउड नाही, मोबाईल अलाउड नाही आहे. बघा इथे जमा करायला लावतात. मग आम्ही बाहेरूनच शूट करतोय. हा बघा केवढं मोठं मंदिर आहे. प्रति बालाजी. खूप छान प्रकारे कोरी काम केलेलं आहे. हे बघा सर तुम्ही. मंदिर आहे तिरुपती. आणि सध्या ती शेंडी अखेर मध्ये उडवली. हे पण मंदिरच आहे ना. हे काय महादेवाचं दिसतं ना. बघा हे काहीतरी विशेष आहे. काय हे ना पाण्याची सोय, पाण्याची सोय ना. तलाव छोटासा. काढला फोटो शेंडीचा व्यवस्थित. याद रहेगी. 11 वर्ष 2014 वडी वाटली. त्याच्या आधी केवढी शेंडी होती. वडी वाढल्यावर आपण मध्ये पूर्ण मुंडन करतात. त्यात गेली मग परत 2014 वर्ष परत वाढवली. ते 11 वर्ष. पण काय नव्हतं आपलं असं. देवस्थानाचा किती परिसर आहे. प्रति तिरुपती बालाजी चालू आहे का? हा चालू आहे. हे प्रति तिरुपती बालाजीचा इथं मिरवणूक होतो. हा तो हा रथ आहे ना. हा मिरवणूक रथ आहे. हा मिरवणूक रथ आहे. आणि हे मंदिराचं बघा किती बारीक कोरीव काम केलेलं आहे. अतिशय सुंदर
कलर काम केलेलं आहे. तू उभा राहा तिथे त्यांच्यावर. तिरुपती बालाजी इथे आपण आता आलेलो आहोत. तिरुपती बालाजी इथे आपण आता आलेलो आहोत आणि त्या परिसरामध्ये इथं आम्ही सगळे मित्रमंडळी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि मंदिराचं बघा किती कोरीव काम झालेलं आहे. किती छान प्रकारे कलर दिलेला आहे. किती मस्त प्रकारे काम केलेलं आहे. परिसर किती एवढं केलं ना तुला सुंदर, किती परिसर सुंदर आणि छान ठेवण्यात आलेला आहे. हे परिसर आहे इकडचा. आतमध्ये चांगलं आहे बघ. हो झालंय म्हणजे अलाउड नाहीये म्हणली बोलाय दोघांचं काय झालं? बाहेरून दाखवतोय. हा? बघा नाही हे नाही म्हणजे जुनं बोल बोलतो तुमच्या काळात तिकडे. हा तुमच्या काळातलं आमच्या काळाला काय बघतो देवा क्षमा बाबा देवा क्षमा. किती मस्त वाटतं गोल्डन कलरचा. आतमध्ये गेला कॅमेरा नाही काढायला किती हाईट असं बघा. अशू या फोटो काढ ना इकडे आपला मंदिराबरोबर.